चला सामना सुरू करण्यास अगोदरच उशीर होतोय, त्याच्यामुळे आम्ही वारंवार सूचना देतोय की चला आपण चला पंच म्हणून यायचंय. हा यस, तर खूप खूप आभार आहे आमच्या आयोजकांच्या वतीने दोन्ही ह्या पंचांचं. तर रॉयल आपण पाहतोय माननीय विजय शेठ खानावकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ आपण पाहतो रॉयल. जसं नाव तशी कामगिरी देखील आपल्याला रॉयल पाहायला मिळते. अगदी पांढऱ्या क्रमांकाची जर्सी परिधान करून खेळणारा हा संघ आपण पाहतोय. खूप मोठं मित्रांनो नाव आहे, कारण रविवारच्या दिवसामध्ये या संघाला विजयाचं दावेदार म्हणून देखील पाहिलं गेलं जातं. या संघाची एकाग्रता, एकीचं बळ नेहमी आपल्याला पाहायला मिळालं. या संघाची जिद्द, चिकाटी, संघर्ष नेहमी आपण पाहायला. आज मात्र पहिल्या सामन्यामध्ये संदीप दुबे यांची कमी आपल्याला पाहायला मिळते आहे. एक जबरदस्त खेळाडू आहेत. काल देखील आपण त्यांची चर्चा ऐकली मायक्रोफोनच्या माध्यमातून, राजन सोना यांच्या माध्यमातून. तर काही आठवणी होत्या, काही रेकॉर्ड्स होते त्यांच्या माध्यमातून. याच मैदानावरती नंतर सुधागडच्या मैदानावरती देखील आपण ऐकले. परंतु आज मात्र पहिल्या सामन्यामध्ये कुठेतरी त्यांची अनुपस्थिती पाहायला मिळते आहे. परंतु मैदानामध्ये इन ॲक्शन भावेशला आपण पाहतोय. तर पाठीमागच्या सामन्यामध्ये जरूर स्पर्धेमध्ये भावेश आपल्याला अनुपस्थित पाहायला मिळत होते. ते तुषार शर्मासारखा विकल्प वापरला होता गोलंदाजीसाठी. आज मात्र पाहायचं आहे काय रणनीती असेल. तर प्रभात तांबोरे एक जबरदस्त भन्नाट फॉर्ममध्ये असलेला खेळाडू आहे. पाठीमागच्या आठवड्यापासून हा देखील खेळाडू जबराट फॉर्ममध्ये आला आहे. तदनंतर या संघामध्ये कळंबोलीकरांचा सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू, रायझिंग स्टार ऑफ द रायगड, रायगडचा किताब मिळवलेला परेश कडके हा देखील आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळतो आहे. तर नाव स्टार्ट टू गेम. सामना सुरू होईल यात मात्र शंकाच नाही आहे. येस, डेफिनेटली अंपायर इज कॉल. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतील सुरेश मुनीम. सुरेश बघा, रॉयल संघातून नेहमी कामोटे एंडकडून मारा करणारं षटक घेऊन येणारा गोलंदाज सुरेश मुनीम. ओहो, पहिला चेंडू अगदी पॉइंटच्या क्षेत्रामध्ये टोलावलाय. क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा दर्जा सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळाला. आणि काय सुरुवात आहे, जिथे पहा क्षेत्ररक्षकानं देखील चांगली मेहनत आपल्याला पाहायला मिळाली. या धावपल चेंडूवरती तब्बल 3 धावा आणि 3 धावेनं संघाचा श्री गणेशा देखील झालाय. विश्वा दानवले आणि दुसरीकडे पाहतोय वैभव सूर्यवंशी. विश्वा आणि वैभव ही जोडी आपण पाहतोय शिवशंभू संघाची. मात्र पुन्हा एकदा मिडॉपच्या क्षेत्रामध्ये चेंडूला टोलवलं. तिथे प्रभात बॅक करताना आपल्याला पाहायला मिळतील. 4 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिले षटक हे पॉवर प्लेचं हाणामारीचे षटक. अशा षटकामध्ये आपण पाहतोय सलामीची जोडी. तर वैभव, ओहो काय चेंडू फेकला अगदी विकेटच्या अंतिम चरणामध्ये. ही तर खासियत आहे या खेळाडूची. म्हणूनच की काय वारंवार सातत्याने या खेळाडूला पहिलं षटक फेकण्यासाठी दिलं गेलं जातं सुरेश मुनीम. कारण पहिलं षटक हाताळणं इतकंच सोपं नसतं मित्रांनो. आणि त्यातले त्यात नवीन चेंडू हाताळणं तर खूप अवघड. परंतु त्याच्याकडे असलेली ती कला आज आपण पाहतोय. ओहो, शॉर्ट फी चेंडू होता. थोडीशी अतिरिक्त उचली घेतली. बघा, आउटसाईड द स्टंप. लाईन चांगली सापडली या खेळाडूला. डॉट चेंडूची सांगता निर्माण झाली आहे. 4 चेंडू झालेत या षटकातील. विश्वास दानवले पुन्हा एकदा त्या साईडला थोडंसं वाईडिश टाकण्याचा प्रयत्न केला जातो. अलॉंग द कारफीट, अलॉंग ऑफच्या साईडने या ठिकाणी चेंडू गेलाय, जिथे फक्त 1 धाव.
5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तर 6 धावा धावफलकावरती पाहतोय. फटका चांगला आहे, सलामी दिले, स्वॅग से करेंगे सबका स्वागत. स्वागत केलं या फलंदाजानं. वैभव सूर्यवंशी ऑन फायर. यस, पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये धावा आपण पाहतो. बिनगडी बाद 12 ही धावसंख्या. का 5 पहिले चेंडू या ठिकाणी थोडेसे आउटसाइड आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर वैभवनं ओळखलं, स्टेप ऑफ झाले आणि त्या चेंडूवरती घणाघाती प्रहार देखील केला. थोडेसे बाहेर निघाले आणि त्या चेंडूचा पुरेपूर फायदा उचलला. एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतो बिनगडी बाद 12 ही धावसंख्या आपण पाहतोय. सुरुवात चांगली आहे. तर जर का तुमची सुरुवात चांगली असेल तर शेवट देखील तेवढाच गोड होतो. आणि तो गोड करता येईल का शिवशंभू या संघाला? सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. असं म्हटलं जाताना पंकज, इमारतीचा पाया जर भक्कम असेल तर इमारत देखील तेवढीच चांगल्या पद्धतीने उभी राहते. इमारत तर मी म्हणेल या 2 सलामीवीरांनी चांगली उभी केली आहे. सुरुवात चांगली आहे, परंतु येणाऱ्या षटकांमध्ये कशा स्वरूपाचं क्रिकेट खेळलं जाईल हे पाहणं देखील तेवढं उत्कंठावर्धक असेल. तरेच फिरकीचा जादूगार अरविंद ढेकळे या देखील खेळाडूची चर्चा नेहमी याच मैदानावरती होत असते. अरविंद ढेकळे आपण पाहतोय. स्वीप करायचं होतं, थोडासा बाहेर चेंडू निघाला. ऑफ द बॅट. यस, बघा पंचांनी देखील घोषित केला ऑफ द बॅट. बॅटीची कडा घेतली आहे. 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. वैभव सूर्यवंशी आपण पाहतोय, ज्याच्या माध्यमातून एक उत्तुंग षटकार देखील पाहायला मिळाला. तर अरविंद ढेकळे आपण पाहतो. एलआयच्या इकडून मारा करणारे गोलंदाज अरविंद ढेकळे आपण पाहतोय. फटका चांगला आहे, घुटना टेक और तमाशा देख. काय फटका सचवला. बघता बघता आकाशाला गवसणी घालणारा गगनवेदी गगनचुंबी षटकार पाहायला मिळाला. सकाळच्या सत्रामध्ये धूमधडाका पाहायला मिळतोय वैभव सूर्यवंशीचा. संघाला घेऊन गेले तब्बल 19च्या घरामध्ये. षटक क्रमांक 2 चालू असताना सुरुवात काय चांगल्या स्वरूपाची पाहायला मिळते आहे. थोडंसं परिवर्तन आपण पाहतोय. क्लोजिंग किपिंग. तर अरविंद ढेकळे माहीर आहेत. मोठ्या मोठ्या फलंदाजांनी त्यांनी पाणी पाजण्याचं काम केलं आहे. परंतु आज मात्र स्वतः संकटामध्ये सापडलेत. वैभव आज पूर्ण विचारपूर्वक फलंदाजी करतायत. शॉर्ट फीस, परंतु पहा पंच बाहेर निघाले. चिमणीलगत दोन्ही हात समांतर करताना 20 अर्थात 20 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा क्लास आहे जिथे मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये पंच केलंय. एक धाव तर मिळाली, दुसरी धाव देखील कंप्लीट. सुरेख रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते. आणि 2 धावेने संघाची एकूण रणसंख्या जर पाहिली तर 22. या षटकातील चेंडू झाले ते मात्र 3. अजून देखील 3 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. पहिला सिंगल, त्यानंतर षटकार, त्यानंतर वाईट आणि या चेंडूवरती 2. 22 धावा धावफलकावरती. 3 चेंडू मागे 10 धावा आल्यात. म्हणजे अरविंदचं थोडंसं महागडं षटक आपण पाहतोय. ओ काय चेंडू फेकला, अगदी फसवलं. अरविंदची ही फसवेगिरी पहा. कमबॅक काय असतं ना हे दाखवून दिलंय. वैभवला देखील विचार करण्यास भाग पाडलाय. दोघांमध्ये विचार होतोय. सकाळच्या सत्रामध्ये बघा विचारांची विचारसरणा केली जाते आहे. अरविंद ढेकळे आपण पाहतोय. असं म्हटलं जातं ना त्याच्या खिशामध्ये नेहमी कॅल्क्युलेटर असतं आणि हे कॅल्क्युलेटर रॉयल संघाचं आहे. मूर्ती लहान पण कीर्ती खूप महान. या देखील खेळाडून आपल्या स्वतःच्या नावावरती 2 व्हीलर बाईक जिंकली आहे आणि पहिला खेळाडू आहे ज्याच्या नावावरती इंटर कॉलनी विभागामध्ये पहिली 2 व्हीलर बाईक आहे. परंतु पुन्हा एकदा पॅडल स्वीप करायचं होतं, परंतु अरविंदची आता मात्र जादू चालू झाली आहे.
बस सरळ तुमच्या बॅटमधून धावा येत असताना अशा स्वरूपाचे फटके मारणं गरजेचे आहे का, असा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तो वैभव आहेत. स्टेप ऑफ केलाय पुन्हा एकदा कारफीट ड्राइव्ह अलॉंग द कारफीट लॉंग ऑफ. ओहो का फेकी पहा, सुंदर आणि अफलातून. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर योगेश वाघ आम्हाला सुचवतायत बिनगडी बाद 23 ही धावसंख्या. 11.50 ची सरासरी राखली आहे. पहिलं षटक सुरेश घेऊन आले, त्याच्या षटकामध्ये 12 आल्या आणि या षटकामध्ये आपण पाहतोय अरविंद आले, त्यांनी धावा दिले 11. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावफलकावरती धावा पाहतोय बिनगडी बाद 23 ही धावसंख्या आपण पाहतोय. बघा अशा स्वरूपाची तुम्हाला फटकेबाजी करावी लागेल, कारण प्रतिस्पर्धी संघ खूप मोठा ताकदवार संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या संघामध्ये मित्र म्हणे तोफखाना आहे. अगदी 10व्या 11व्या क्रमांकाचे जरी खेळाडू आले तरी देखील ते मोठे फटकेबाजी करू शकतील. त्याच्यामुळे किमान 4 षटकामध्ये 40 किमान 40 या धावा या तुम्हाला शोधावे लागतील. आणि त्या शोधल्या गेल्या जातील का, कारण जमेची बाजू योगेश जर म्हटलं तर दोन्ही सलामीवीर अजून देखील खेळपट्टीवरती तग धरून उभे आहेत. तर सुरेश पुन्हा एकदा बोलण्यासाठी आलेत. फटका चांगला आहे, अगदी स्वतःच्या तलोप्रमध्ये काय फटका होता, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे सुरेशचं. बघा पुन्हा एकदा याच सुरेश मुनीमवरती विश्वास दर्शवला आहे. फेवरेट झोन देखील मानला जातो सुरेश मुनीमचा. कामोटे एंड, ते कामोटे एंडकडून मारा करताना पाहतोय वैभव. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राइव्ह केलाय, तिथे अविनाश उपाध्याय आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते आहे. बघा उभारता सितारा आहे. रॉयल संघामध्ये निवड होणं म्हणजे त्याच्यासाठी अभिमानाची गोष्ट असेल, कारण एवढ्या कमी वयामध्ये तुमची रॉयल संघामध्ये निवड होते म्हणजेच तुमच्याकडे क्वालिटी आहे, क्वांटिटी आहे. तसं अविनाश उपाध्याय आपल्याला पाहायला मिळतो आहे. संघाची एकूण धावसंख्या आहे 24. विश्वास स्थानवले, अद्याप शांत पाहायला मिळालेत. स्विच हिट करायचं होतं परंतु पहा पंच बाहेर निघालेत. जमिनीलगत दोन्ही हात समांतर करताना देखील पाहायला मिळतात. 25 धावा 25 धावा आपण पाहतोय. सुरेश मुनीमचं षटक आपण पाहतो 3रं. फटका पुन्हा एकदा थोडेसे फसलेत. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. तुषार शर्मा बुंबू मन्नी या नावाने जास्त प्रचलित असलेले खेळाडू आहेत. इंटर कॉलनी विभागातून देखील या खेळाडूने आपल्या कळबुलीचं नाव खूप मोठं केलं आहे. 26 धावा धावफलकावरती पाहतोय. सुरेश मुनीम पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होतात. तर वैभव काय फलंदाजी करतोय, अगदी सावध पावित्र आकारात डावाला आकार देण्याचं काम केलं जात आहे. फटका चांगला, ट्रॅप रचलाय. पहावेश प्रभात त्या ठिकाणी तैनात होते. या षटकातील चेंडू झालेत योगेश 4. अजून देखील 2 चेंडूंचा खेळीनं बाकी 27 धावा. चेंडू या ठिकाणी उचली घेतली नाही, पण प्रभाचं देखील कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने चेंडू पिकअप केला. फुलटॉस होता, आमंत्रण होतं. अविनाश देखील काय चेंडूवरती आले. फेकी देखील तेवढी सुरेख होती परंतु नीटसे गॅदर करू शकले नाही सुरेश. संघाची एकूण धावसंख्या 29. 29 धावफलकावरती आपण पाहतोय. 5 चेंडू झालेत. अजून देखील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. 21 या धावसंख्येवरती वैभव आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. 2 षटकाराच्या मदतीनं स्टेप ऑफ केलाय. पावलांचा उपयोग तिथे सिली पॉईंटमध्ये नितीन म्हात्रे आपण पाहू शकाल. ऑफ द बॅट, बॅटीची कडा खेळून गेला चेंडू. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल 30 धावा. बघा पहिल्या षटकामध्ये 12ची सरासरी होती. दुसऱ्या षटकामध्ये 11ची झाली आणि तिसऱ्या षटकामध्ये 10ची. म्हणजे हळूहळू या ठिकाणी रॉयल संघाच्या सरासरीमध्ये कुठेतरी आपल्याला चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय.
12, 11 आणि 10 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय बिनगडी बाद 30. परंतु शिवशंभो संघाची जमेची बाजू अजून देखील दोन्ही खेळाडू खेळपट्टीवरती तग धरून उभे आहेत. आता मध्ये दोघांची नजर देखील तेवढीच चेंडूवरती बसली असेल. येणाऱ्या षटकामध्ये मोठे प्रहार करतील का आणि चौथा गोलंदाज असा कोण असणार आहे. येस नो डाऊट भावेश आपण पाहतोय. बघा या देखील खेळाडूच्या नावावरती टू व्हीलर बाईक आहे. फक्त गोलंदाजीच्या जीवावरती आपल्या स्वतःच्या नावावरती टू व्हीलर बाईक मिळवणारा एकमात्र असा खेळाडू आपण पाहतोय भावेश उलबेकर. फिरकीचा जादूगार म्हणून देखील या खेळाडूला संबोधलं जातं. बघा पाठीमागच्या काही स्पर्धेमध्ये भावेश अनुपस्थित होते. या स्पर्धेमध्ये आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळतात. यस आणि रॉयल संघामध्ये 5 बायकर मॅन आहेत. भावेश असेल, अरविंद असेल, तुषार शर्मा असेल, तदनंतर प्रभात अंबोरे आपण पाहतोय, परेश कडके. बघा 5 खेळाडू आपण या संघामध्ये बायकर मॅन पाहतोय. बघा संदीप दुबे मैदानामध्ये आले आणि त्यांच्या हातामध्ये पहिला चेंडू देखील गेला. अगदी आपण त्यांचा उल्लेख देखील केला होता. संदीप दुबे यांच्या येण्यानं काय वेगळी ऊर्जा या संघामध्ये प्राप्त झाली आहे. काल देखील राजेंद्र सोना यांनी त्यांच्याविषयी चर्चा केली, खूप रेकॉर्ड देखील सांगितले, खूप काही आठवणी सांगितल्या. रॉयल संघातून कित्येक वर्ष सातत्याने खेळत आलेत. त्यांचे ते स्ट्रेट ड्राईव्ह तर त्यांची मिड ऑफचे फटके. कारण काल भरपूर चर्चा संदीप दुबे यांची होत होती आणि आज आपण पाहतो मैदानावरची जसे आले ना तसे त्यांनी झेल देखील टिपला. संघाची एकूण धावसंख्या आहे ती 1/30 ही धावसंख्या. पण विश्वा चांगली साथ दिली आहे वैभव सूर्यवंशीला. तर दिनेश भोईर आता मैदानाचा ताबा घेत आहेत. बघा दिनेश भोईर मैदानामध्ये जातात. तसेच त्यांचे सुपुत्र पहा रॉयल संघाचे खूप मोठे फॅन आहेत. ते म्हणतात की रॉयल माझी टीम आहे आणि दिनेश भोईर स्वतः ऑपोजिट टीममध्ये खेळतात. पहा एक समन्वय पाहायला मिळतो आहे आणि त्यांच्या सुपुत्राच्या अंगावरती रॉयल संघाचा टी शर्ट देखील पाहायला मिळतो आहे. बघा जसं की पाकिस्तानचा इझमाम उलग तो देखील सचिन रमेश तेंडुलकर यांचा खूप मोठा फॅन होता. तसा दिनेश भोईर यांचा सुपुत्र रॉयल संघाचा खूप मोठा फॅन आहे मित्रांनो. अगदी सकाळच्या सत्रामध्ये आम्ही एक घटना देखील पाहिली. त्या दोघांमध्ये चर्चा चालली होती बाप लेखामध्ये. त्यावेळेस आम्ही ते गोष्ट अनुभवली पाहिली आणि यदा कधी त्यांचा मुलगा रॉयल पॅव्हिलियनमध्ये देखील असेल. येस नो डाऊट. काय बॉल पाहायला मिळाला. अगदी टप्पा पडल्यानंतर घरकन गिरकी घेतली या चेंडूनं. अगदी बोटाच्या साह्यानं चेंडू वळवण्याची किमया या मैदानावरती पाहायला मिळते आणि ती लीलया किमया देखील तो पार पडतोय. तर पुन्हा एकदा भावेश हो पुन्हा एकदा थोडासा चेंडूनं वळण घेतलं होतं. तिथे प्रभात आहेत. अवे ऑन द बॉडी अगदी थोडंसं शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. ग्रिप देखील पाहायला मिळते या चेंडूमध्ये. स्विंग देखील पाहायला मिळतोय. ही तर खासियत या खेळाडूंची आहे. रॉयल संघातील प्रत्येक एक खेळाडू क्वालिटी आहे. संतोष बदने देखील संघामध्ये आपल्याला इजा ॲक्शन पाहायला मिळतात. कारण त्यांची देखील एक नाईट रजनी क्रिकेट स्पर्धा प्रत्येकाच्या डोळ्यासमोर आहे. मिस्टर 360 अक्षय सरोदे हे देखील आपल्याला पाहायला मिळतं बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. संघाची एकूण धावसंख्या फक्त 31 आहे. तर भावेशची जादू पुन्हा एकदा स्विच हिट करायचं होतं. संदीप त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एक धाव फक्त पाहायला मिळते आहे. 32 धावपलकावरती आपण पाहतोय. कुठेतरी चौथ्या षटकामध्ये कमबॅक केला आहे रॉयल या संघानं. पहिल्या 3 षटकामध्ये हमी झाले होते शिवशंभू संघातील फलंदाज, परंतु चौथ्या षटकामध्ये मी म्हणेल चांगली पुनरावृत्ती पाहायला मिळते रॉयल संघाची. 40 धावा डोळ्यासमोर लक्ष होतं शिवशंभू संघाचं. त्या धावांपासून कुठेतरी वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. परंतु पहा टप्पा पडल्यानंतर चेंडू येतोय कुठून आणि जातोय कुठून हे देखील समजत नाही आहे. एवढी वाखडण्याजोगी गोलंदाजी पाहायला मिळते आहे.
बघा फलंदा मैदानावरती यष्टीरक्षक आणि गोलंदाज याच्यामध्येच या ठिकाणी खेळ पाहायला मिळतो आहे. यष्टीरक्षक देखील तेवढा चाणक्य बुद्धीचा आहे, ज्याच्या खिशामध्ये नेहमी कॅल्क्युलेटर असं म्हटलं जातं आणि त्याचा खेळ देखील कॅल्क्युलेट पाहायला मिळतो. अगदी त्याची गणित अगदी परफेक्ट डोक्यामध्ये असते. माइंड, मास्टर माइंड म्हणून देखील संबोधलं जातं अरविंद ढेकळेला. तो मास्टर माइंड आहे यष्टीरक्षक. तर पुन्हा एकदा पहा अरविंद ढेकळेनं चांगली कामगिरी केली आहे. एसट्यांच्या मागं उभे असणारा तो अरविंद ढेकळे काय सुरेख कामगिरी करतोय. पहिलं पूर्वार्ध झालं समाप्त. पहिल्या पूर्वार्धामध्ये 10वा आपण पाहतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर योगेश मला सुचवतील 32 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर चला मी विनंती करतो शिवगर्जना संघाचे संघनायक आणि एकता संघाचे संघनायक, शिवगर्जना संघाचे संघनायक आणि एकता संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. शिवगर्जना संघाच्या संघनायकाला पहिली पुकार असेल आणि एकता संघाच्या संघनायकाला देखील पहिली पुकार असेल. जर का आपण उशीर केला तर आयोजकांच्या माध्यमातून विनंती करण्यात येते आपल्याला पॅनलाइज किंवा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. त्यामुळं आम्ही पहिलं पूर्वार्ध संपल्याबरोबरच लगेचच आम्ही तुम्हाला रिपोर्ट करतोय, सूचना देतोय. चला आपण आमच्या कॉइन बॉक्समध्ये येऊन स्थानापन्न व्हा. यानंतरची लढत असणार आहे एकता आणि शिवगर्जना. बघा PTC लाईव्हच्या माध्यमातून देखील बरेच सकाळच्या सत्रामध्ये क्रीडा रसिक देखील जोडलेत. कारण रॉयल संघ म्हटलं की प्रत्येकाला उत्सुकता लागलेली असते की रॉयल संघ जिंकतोय, कसा जिंकतोय. चला आयोजकांना विनंती मैदानामध्ये चेंडूची पूर्तता करायची. चला चेंडू मैदानामध्ये चेंडू या ठिकाणी घेऊन जायचंय. एकता संघाचे संघनायक आणि शिवगर्जना संघातील संघनायक एक आव्हान गाठायचं आहे. 32 झाले. 33 धावांचं सलामीची जोडी मैदानामध्ये देखील प्राचारण झाली आहे. रॉयल कित्येक चला मैदानामध्ये बॅग घेऊन जायचं आहे आपण. व्हॅलेंटर आपण पाहतो याचं देखील कौतुक करावं लागेल. अनिकेत आहेत कालच्या दिवसापासून देखील याची मेहनत आपण पाहतो. मैदानावरती जाणं, मैदानावरती जाणं, बॉल या ठिकाणी पुरवणं, तदनंतर खेळाडूंना पाण्याच्या पिण्याची सोय करणं, पंचांना देखील योग्य वेळी या ठिकाणी पाणी जाऊन पुरवणं. तर 32 झाले. 33 धावांचं आव्हान या ठिकाणी गाठायचं आहे. तत्पूर्वी मी शिवगर्जना संघाच्या संघनायकाला आणि एकता संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण 11 शिलेदार मावळ्यांसह मैदानावरती यायचं आहे. कारण आज जर कर पाहिलं तर शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. आज आपल्याला ग्रँड फिनाले फायनल खेळवायचा आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं स्वर्गीय रणजित कट्टेपाटे DJ किंग्स 11 या संघानं अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. आज मात्र असा कोणता संघ असणार आहे जो त्यांच्याशी संध्याकाळच्या सत्रामध्ये 2 हात करणार आहे. कारण आज देखील तेवढे ताकदवार संघ आपल्याला पाहायला मिळतात. जिथे रॉयल संघ देखील आहे, शिवशंभो संघ देखील आपण पाहतोय. सुपर हिटचे माऊलीसारखा संघ, एक तगडा संघ देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. एकता संघ देखील तेवढाच आहे. साई कृपा हा संघ देखील आपण रविवारच्या दिवसामध्ये पाहतो. जे इंटर कॉलनी विभागातील हर एक खेळाडूमध्ये गुणवत्ता ही भरली आहे. आणि गुणवत्ता या खेळाडूंकडे नुसते गुणवत्ता नाही आहे, तर या खेळाडूंकडे गुणवत्ता ही अगदी ठासून ठासून भरली आहे. कारण प्रतिभावंत खेळाडू आहेत. कारण इंटर कॉलनी विभागामधील हे खेळाडू आता मर्यादित राहिलेले नाही आहेत. कारण हर एक विभागामध्ये जाऊन आपला परफॉर्मन्स दाखवतात. त्याच्यामध्ये संतोष बदने असतील, असे अनेक खेळाडू आहेत मित्रांनो. रामदास मानवरसारखा देखील खेळाडू,
परेश खडकेसारखा खेळाडू आपण पाहतोय, तुषार शर्मासारखा खेळाडू पाहतोय. प्रभात देखील आज ग्रामीण विभागातून देखील आपली वेगळी छाप सोडतोय. म्हणजे हे खेळाडू आता मात्र इंटर कॉलनी विभागापुरते राहिलेले नाही आहेत, परंतु या खेळाडूनं मित्रांनो ओळख कोणी दिली असेल तर या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलानं दिली असेल. तर नाव स्टार्ट टू गेम. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतात विश्वास दानवले, कामोटीकडून मारा करणारे गोलंदाज. तर स्ट्राईकवरती बघा फेवरेट शॉट आहे या खेळाडूचा. पूर्णपणे झोकून देतात, थोडंसं या ठिकाणी बाहेर येतात, नंतर थोडेसे बँड अर्थात थोडेसे पायामध्ये झोकतात आणि झोपून या ठिकाणी फटका मारण्याची खासियत असलेला खेळाडू आहे परेश खडके. तो विश्वाचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती तर शांत ठेवलंय, परंतु पहा हे वादळ, हे तुफान अगदी सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला घुंगवताना पाहायला मिळते. ही तर ओळख आहे या खेळाडूची. आउट ऑफ द पार्किंग झोनमध्ये ढकलून दिले या चेंडूला 6 धावें करता. पहा चर्चा उगाच होत नाहीये, तुम्हाला तेवढं कार्य देखील करावं लागतं. तुम्ही स्वतःला सिद्ध करा, प्रचिती ही आपोआप होत असते. आणि म्हणजे परेश खडकेनं स्वतःला सिद्ध केलंय. तर हेच डेफिनेटली एकता संघाचे संघनायक आलेले आहेत. मी शिवगर्जना संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण देखील या. तो विश्वास, तू परेश खडके. पुन्हा एकदा क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचं मादक सौंदर्य. फटका गेलाय, दन 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 करा सीमेरेषेबाहेर 4 धावण करता. चला शिवगर्जना संघाचे संघनायक, एकता संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. आदित्य देशमुख आपण या खेळाडूला देखील पाहतोय. हे देखील खूप चर्चेचा. ओहो काय फटका सचवला. चितेश रक्षक आहेत, तैनात होते, ट्रॅप रचला होता. परेश खडकेचा खेळ समाप्त. वैभव सूर्यवंशी त्या ठिकाणी होते. काय झेल टिपला, कौतुक करावं लागेल विश्वास दानवलेचं देखील. पहिल्या काही चेंडूवरती आक्रमण, तदनंतर विश्वासनं ओळखलं, चंबूच्या रस्त्याला धाडलं परेश खडकेला. परेश खडके आऊट झाला तर इतकासा फरक पडणार नाही रॉयल संघाला, कारण या संघामध्ये तोफखान आहे. फलंदाजांची मित्र म्हणेल मजबूत अशी फळी असणारा हा संघ आहे. तुषार शर्मा मैदानाचा ताबा घेताना बुमबुमणी. या देखील खेळाडूच्या नावावरती 2 व्हीलर बाईक आहे, यमाची बाईक अगदी खारघरच्या मैदानावरती जिंकलेली. ते देखील सामना प्रत्येकाच्या 2 2 व्हीलर बाईक या खेळाडूने मिळवल्यात. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये जर आपण पाहिलं या खेळाडूला अक्षरशः वेडं करून सोडलं होतं या खेळाडूनं. अगदी 2011, 12, 13चा तो कालखंड असेल. तुफान गर्दी या ठिकाणी याच मैदानावरती असायची. तुषार शर्मा मन्नी 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 या नावाची फक्त चर्चा राहायची. तो तुषार शर्मा मैदानावरती आपण पाहतोय, परंतु अजून देखील तेवढा चांगला फिटनेस या खेळाडूचा. शॉर्ट पिच चेंडू होता, रिव्हर्स अटेम्प्ट करायचं होतं, तिथे फक्त 1 धाव पाहायला मिळाली. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतो योगेश सुचवतात 11 धावा. 1 बाद 11 धावा. चला शिवगर्जना संघाचे संघनायक. दुसरं पूर्वार्ध संपण्या अगोदर तुम्ही या ठिकाणी असणं गरजेचं आहे, कारण आयोजक देखील या ठिकाणी आपली वाट पाहतात. एकता संघाचे संघनायक देखील आपली वाट पाहतात. येस आलेत. आमच्या विनंतीस मान दिल्याबद्दल तुमचं देखील खूप खूप आभार. स्वागत आहे. यू आर मोस्ट वेलकम. तुमचं स्वागत आहे. तर यस दिनेश भोईर यांच्या माध्यमातून नाणेफेकी केली जाईल. यानंतरची दुसरी लढत आपण पाहणार आहोत. तर विश्व आपण पाहतोय मिस्टर 360 अक्षय सरोदे. परंतु पहा या ठिकाणी पंचांनी अवांतर चेंडू घोषित केला आहे. टॉस केला जातोय. टॉस टू विन टू हिट शिवगर्जना.
शिवगर्जानं संघानं बाची मारली आहे. टॉस का बॉस राहिलेत. ओहो व्हॉट कॅच. जबरदस्त सुमित. येस शिवशंभो संघाचं नव्हे तर मी म्हणेल कळंबोलीकरांचं हे भविष्य आहे. अनेक खेळाडू आपण इथून मात्र कमबॅक केलं जाईल का. इथून मात्र सामन्यामध्ये शिरकाव केला जाईल का. आज शिवशंभो संघ जर यस धावसंख्या झाली आहे ती मात्र 11 धावा धावफलकावरती, 12 धावा धावफलकावरती पाहतोय 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 18 चेंडू आणि अद्याप देखील 21 धावांची गरज आहे. अठरा 21, 21-18, 3 धावांचा डिफरन्स आहे. वैभव सूर्यवंशी मॅन इन फॉर्म. फलंदाजी असो क्षेत्ररक्षण असो तर प्रभातची निवड झाली आहे 4थ्या क्रमांकावरती. बघा 3चा डिफरन्स आहे. 3चा फरक आपण पाहतोय चेंडू आणि धावांमध्ये. तो फरक इतकासा मोठा नाही आहे कारण एवढे ताकदवर खेळाडू मैदानावरती असताना अगदी सहजरित्या देखील या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, काही होऊ शकतं कारण याच्यावरती बाकीत करणं अद्याप देखील कोणत्या साधू संताला देखील जमलं नाही आहे. भविष्यवाणी सांगणं खूप कठीण आहे कारण जो चांगला खेळला त्याचा विजय हा मात्र निश्चित आहे. ज्याची मेहनत चांगली त्याचा विजय तेवढाच चांगला. परंतु पहा थोडासा शरीराकडे वळण घेतलं या चेंडूनं स्वप्नील. आता मग तो स्वप्नीलच्या यस चॉईस केला आहे. सोळा चेंडू आणि 19 धावांची गरज अद्याप देखील आपण पाहतोय. तुषार शर्माला देखील शांत ठेवण्याचं काम केलं गेलं आहे. वैभवचाच दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजीमध्ये देखील त्यानं प्रभावित केलं. क्षेत्ररक्षणामध्ये देखील आपली प्रतिभा पाडली, छाप पाडली आणि गोलंदाजीमध्ये देखील पहा अगदी पहिल्या 2 चेंडूवरती काय हो काय चेंडू या ठिकाणी पाहायला मिळते. स्विंग अँड मिस तुम्हाला लेग स्टिकवरती टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. अगदी बोटाच्या जादूचा वापर केला गेला जातो. अगदी बोटाच्या साह्यानं चेंडू वळवण्याची किमया या ठिकाणी पार पडतोय. षटकातील चेंडू झालेत 3. ज्या पद्धतीने अरविंदनं त्या एंडकडून गोलंदाजी केली होती तर अगदी त्या स्वरूपाची गोलंदाजी पाहायला मिळते वैभवची. वैभवनं ओळखला आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी फटका चांगला होता. जाणूनबुजून या क्षेत्र निवडलं तुषार शर्मानं. बघता बघता चेंडू गेला सीमेरेषेबाहेर 4 धावन करता. 18 झालेत. अजून देखील 14 बॉल आणि 15 धावांची गरज. आता मात्र फरक फक्त 1चा पाहायला मिळतोय. जो फरक आहे ते कुठेतरी हळूहळू या ठिकाणी कमी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु हे खेळाडू रिलॅक्स असतात नेहमी कारण या खेळाडूंना खूप मोठ्या पुन्हा एकदा ओ हो होत आहे काय. हे तर क्रिकेट आहे. अवांतर स्वरूप 5 धावा 5 मिळालाय. ही तर क्रिकेट आहे मित्रांनो. होत्याचं नव्हतं, नव्हत्याचं होतं करणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे.
अरे एक चूक तुम्हाला या ठिकाणी किती महागात पडेल, कारण काल देखील आपण श्री गणेश संघर्ष या दोन संघादरम्यान अशीच लढत पाहिली जिथं वाईट चेंडू फेकला आणि 3 धाबा काढले. चेंडू या ठिकाणी गॅदर केला नाही आहे, तिथे 3 धावा वसूल केल्या होत्या आणि तिथेच कुठेतरी श्री गणेश संघानं फ्रंट फुटला आला होता. अगदी तशा स्वरूपाचं आपल्याला आज देखील पाहायला मिळालं. हो, गोलंदाजी मात्र चांगली होती आहे, फक्त छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष देणं गरजेचं आहे. कारण तुषार शर्मासारख्या फलंदाजाला तुम्ही जागेवरती ठेवण्याचं काम करता म्हणजे तुम्ही महानतम आहे. चांगले या ठिकाणी गोलंदाजी. 13 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. तर शॉट या ठिकाणी पुन्हा एकदा कारफीट अलॉंग द कारफीटच्या सहाय्यानं ते जमिनीला पहा, चेंडू देखील गुदगुल्या करत गेला सीमेरेषेबाहेर 4 धावन करता. 12 चेंडू आणि 6 धावांची गरज. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल. 2 गडी बाद 27. येणारे 12 चेंडू आणि 6 धावांची गरज. तुषार शर्माचा विचार केला तर 7 चेंडू मागे 11 धावे संख्येवरती खेळतात तब्बल 157च्या स्ट्राईक रेटनं. तर प्रभात अजून देखील एकाही चेंडूचा सामना केला नाही आहे. अक्षय स्वस्तात आऊट झाले. परेश खडकेने थोडीशी धावाची सुरुवात चांगली केली, पण ते केलं जास्त काळ मैदानावरती टिकू शकले नाही आहेत. परंतु तुषार शर्मानं आपल्या खेळामध्ये सातत्य राखलं आणि हळूहळू होईना का या ठिकाणी विजयाकडे वाटचाल करताना पाहायला मिळतो आहे. तो स्वप्नील नेवशी आलेत. वैयक्तिक कोट्यातील विश्वास जाणवले आपण पाहतोय. वैयक्तिक कोट्यातील दुसरा आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलेत. 45 जर्सी क्रमांक रोहित शर्मा हिटमॅन, ज्यानं भारतीय देशाला विश्वकप जिंकून दिला. बघा या संघाच्या प्रत्येक खेळाडूच्या अंगावरती जर्सी क्रमांक 45 पाहायला मिळते आहे. रोहित शर्माचा पूर्ण संघ फॅन आहे. तो पहा प्रभातचा एक अनोखा प्रयत्न, वेगळा प्रयत्न केला गेला जातोय प्रभातच्या माध्यमातून. 11 चेंडू आणि 6 धावांची गरज. हे तर क्रिकेट आहे की तुम्हाला सिच्युएशननुसार खेळता येणं गरजेचं आहे. माइंड गेम. आणि क्रिकेट मोठ्या फटका मारणं म्हणजे क्रिकेट नाही. तुम्हाला एकेरीचं दुहेरी तर तिहेरीमध्ये सिच्युएशननुसार क्रिकेट खेळता येणं गरजेचं आहे. कारण त्याने ओळखलं आहे तुषार शर्मा टचमध्ये फॉर्ममध्ये स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. प्रभात देखील मारू शकतो, परंतु थोडीशी साचीची ही प्रभातची वेगळी आहे. 10 चेंडू आणि 5 धावांची गरज. येस, त्या 5 धावा डेफिनेटली वाचल्या असत्या तर यदा कदाचित 10 चेंडू मागे 10 धावाची गरज असती. क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. जर या तर शब्दांना तर स्थान नाही आहेच. पुन्हा एकदा पहा मास्टर माइंड तुषार शर्मा. ही तर ओळख आहे महानतम खेळाडूंची. कारण मोठ्या खेळाडूंची ही तर ओळख असते. सिच्युएशननुसार क्रिकेट खेळायचं, आपल्या स्वतःची हवा न करता खेळायचं, तर मात्र ते आपल्या स्वतःच्या संघासाठी खेळायचं. आणि स्वतःच्या संघासाठी पहा काय डोक्यानं शकलीनं ना अकलीनं शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, आणि ती युक्ती दाखवली आहे. पुन्हा एकदा आउटसाइड आउट स्टंप. थोडंसं दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. 30 झालेत. अजून देखील धावांची गरज आहे, ती मात्र 3. 8 चेंडू मागे. मॅच फिनिश करतील का मोठ्या फटक्यानं, हा देखील प्रश्न आता तमाम क्रीडा रसिकांना आणि त्यांच्या चेंबूमधून देखील पडला आहे. परंतु वाट फिनिश केला जाईल का सामना? होय, मैदानावरती तुषार शर्मा नावाचं वादळ घुंगावलं. तुषार शर्मा, व्हॉट क्लिक, मॅच फिनिश. व्हेरी व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन रॉयल टीम. खूप खूप अभिनंदन तुमचं. तर या स्पर्धेमध्ये प्रमुख आयोजक शिवशंभूचं देखील आभार. आणि बघा चित्र पहा, जसा फटका मारला ना तसं दिनेश भोईर यांचे सुपुत्र आता मात्र त्यांच्या समोर फिरक्या घेताना पाहायला मिळतात. येस बोला. फॅन असतात.
अगदी मॅच फिनिश केला आणि त्यांच्या समोर आले ते त्याला चिडवलं त्यांना. हे फॅन्स असतात हे पाठीराखे असतात. हे क्रिकेट आहे आणि खूप फॅन फॉलोअर्स मी म्हणतो कळंबोली क्रिकेट खेळाडूंनी कमवलेत. चला यानंतरची लढत एकता आणि शिवगर्जना. चला शिवगर्जना आपला काय जो काय निर्णय असेल त्याच्यावरती त्वरित अंमलबजावणी करायची आहे. चांगला खेळ पाहायला मिळाला आपल्याला. सुरेश मुनीमची 2 षटकं, अरविंद टेकलेची जादू, त्यानंतर भावेची ती कामगिरी, बोट्याच्या साह्यानं वळवलेले चेंडू, गरकन गिरकी घेणारे चेंडू पाहायला मिळाले. पहिल्या पूर्वार्धामध्ये शिवशंभू संघातून आपण वैभवला पाहिलं, त्यानं आपलातून फलंदाजी केली. कुठेतरी कमतरता क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळाली आणि या ठिकाणी रॉयल संघाने विजय देखील खेचून आणला. तर यानंतरची लढत देखील सर्वांच्या भेटीला येते. चला रॉयल संघातील खेळाडूंना विनंती, आपण 2 खेळाडू पंचांची भूमिका पार पाडण्यासाठी पाठवून द्यायचेत. आयोजकांच्या माध्यमातून विनंती करण्यात येत आहे. रॉयल संघातील संघनायक यांना विनंती, आपण 2 आपले अतिरिक्त खेळाडू मैदानामध्ये पाठवून द्यायचे तर पंचांची भूमिका पार पाडण्यासाठी.